जय श्री कृष्ण. जय हा. श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. प्रज्ञाताई. हो. हो, जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण. आणि हम्म. तुमच्या विवेचनाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. अ, आलेत का सगळे? सु- हो, जॉईन होत आहेत ते. करायचं सुरुवात. हो, हा सुरू करूयात, हरकत नाही. हा हा. अ, आजच्या आपल्या मला एक सुचेताताईंकडून एक परवानगी हवी होती. की मला सुरेखाताईंना एक गीत ऐकवायचं होतं. तर ते मी हा सुरुवातीला सुरुवात करू की विवेचनानंतर म्हणू? तुम्ही विवेचनाला सुरुवात करणार ना, त्या हा, तुमचा परिचय झाला ना की तुम्ही हा. सुरुवात करण्याच्या वेळेला आधी एक गीत म्हणा आणि मग हो, तुमच्या विवेचनाला सुरुवात करा. बरं, चालेल. हम्म. हा. अं, सर्वांना जय श्री कृष्ण. आजच्या आपल्या प्रमुख विवेचक आहेत विद्या कुलकर्णी किंवा प्रज्ञा कुलकर्णी. आपल्याकडे विद्या म्हणजे सरस्वतीच्या उपासक बऱ्याच 2-3 साधक आहेत. त्यांचं नाव विद्या पण आहे आणि प्रज्ञा पण आहे. प्रज्ञा म्हणजे तुमची बुद्धी आणि विद्या ही पण तुमची बुद्धीच. म्हणजे बघा, बुद्धीचा साठाच तुमच्याकडे आहे. आपल्याकडचे साधक, बरेचसे साधक पुण्याचे आहेत. विद्या कुलकर्णी, अं, प्रज्ञा कुलकर्णी ह्या पुण्याच्याच आहेत. पण आता बेंगलोरला सध्या 14 वर्षापासून स्थित आहेत. त्यांना लहानपणापासूनच आई वडिलांकडून अध्यात्माचा संस्कार झालेत. कारण त्यांचे वडील राम नाम जप करत होते. त्यांनी 2 कोटी राम नाम जप केला. म्हणजे ज्याला आपण अजपाजप असं म्हणतो, की नाम स्मरण करत असताना ओठ सुद्धा हलत नाही आणि आपण जप करतोय हे सुद्धा कळत नाही. तो असतो अजपाजप. आणि त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरणच आध्यात्मिक असल्यामुळे त्यांना वारसाच अध्यात्माचा मिळाला. आणि आपण आता ह्या 15-20 दिवसापासून त्यांना ऐकतोय. त्या गाणं म्हणतायत, त्या भजनं म्हणतायत, त्या त्यांचं मत व्यक्त करतायत. म्हणजे त्यांच्याकडे किती साठा असेल ते बघा. आता त्याचा विषय आहे नाम स्मरण महिमा. नामात महिमा खूप मोठा आहे. आपल्या संतांनी नामस्मरण करायचं हे सांगितलंय. आता संतांनी नामस्मरण केलं, लोकांनी ज्यांचं भगवंताशी जोडले आहेत त्यांनी नामस्मरण केलं. पण रावण, कंस, नंतर हिरण्यकश्यपू यांनी सुद्धा, शिशुपाल यांनी सुद्धा नामस्मरण केलंय. फक्त त्यांची ती विरोधी भक्ती होती. शत्रू भावाने त्यांनी राम आणि कृष्ण नेहमी स्मरण केलं. कृष्ण येईल मला मारेल किंवा रामाच्या हातून माझा मृत्यू आहे, असं सतत त्यांच्या स्मरणात राम आणि कृष्ण होते. त्यामुळे शेवटी कृष्ण आणि रामाच्या हातून त्यांचं उद्धार झाला. आता पुतनाला कृष्णाने अं, उद्धार केला. आता तुम्ही म्हणाल पूतना तर त्यांना मारायला आली होती. पण पूतना ही पूर्वजन्मातली, म्हणजे जेव्हा वामन अवतार झाले तेव्हा बलीची मुलगी रत्नमाला होती. जेव्हा वामन बटू अवतारात गेले तेव्हा रत्नमालेला वाटलं की असा पुत्र हवा, म्हणून मातृभाव, वात्सल्य जाग झालं. आणि जेव्हा बलीला तिसऱ्या पावलामध्ये डोक्यावर पाय ठेवला आणि पाताळात पाठवलं तेव्हा रत्नाला की वामन भगवंताला खाऊ की गिळू असा तिचा भाव झाला. म्हणजे तिच्यामध्ये दोघं भाव होते, एक वात्सल्य भाव आणि एक विरोधी भाव. आणि तिने कृष्ण अवतारात पूतना म्हणून ती जन्माला आली. म्हणून तिने वात्सल्य भावाने आधी स्तनपान करवलं, दुग्धपान करवलं आणि स्तनात विष भरून मारायचा तिचा दुसरा भाव होता. पण
कृष्णाचा स्पर्श झाल्यामुळे आणि दूध पिल्यामुळे तिला यशोदा माता आणि देवकीचं स्थान मिळालं. कारण मातृभावाने तिने दुग्धपान केलं, भले ते मारण्याचा भाव होता. तर त्यामुळे भागवतात सुद्धा पूतनावध असा शब्द नाही, पूतना उद्धार असा शब्द आहे. म्हणजे विरोधी शत्रू भावनेने जरी तुम्ही देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा तुम्हाला देवाची देव तुमच्यासाठी तुमचा उद्धार करतो. म्हणून नाम महिमा खूप मोठा आहे. अग्नीवर चुकून जरी पाय पडला तरी सुद्धा जसा पोळतो, तसं तुम्ही चुकून जरी नाम घेतलं तरी सुद्धा तुमचा उद्धार होतो. हाच नाम महिमा आज आपल्याला विद्याताई सांगणार आहेत. आता आपण त्यांनाच ऐकूया. जय श्री कृष्ण. विद्याताई, तुम्हाला जय खूप खूप श्रीकृष्ण. शुभेच्छा. हम्म. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. आज आपल्याला इतक्या युगानंतरही ज्या रामनामाची भुरळ पडलेली आहे, आपण भारलेला आहोत, त्या रामाचा प्रत्यक्ष जन्म झाल्यानंतर अयोध्येची स्थिती काय असेल, तर ह्याचं आपण थोडक्यामध्ये एका गीतामध्ये वर्णन केलेलं आहे, ते बघू. दशरथ राजा देखील अस्वस्थतेने फेऱ्या मारत होते की आता काय होतंय आपल्याला. पण त्यांना सांगण्यात आलं होतं एका महात्म्याने की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होणार आहेत, पण तो जर दुपारी 12 नंतर जन्माला आला तर तो तपस्वी होईल, संन्यासी होईल, वनवासी होईल. आणि 12च्या आधी जर जन्माला आला तर तो एक चक्रवर्ती सम्राट होईल. परंतु राम बघा, अगदी 12च्या ठोक्याला त्यांचा जन्म, टळटळीत दुपारी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी चक्रवर्ती सम्राटाचं देखील कार्य केलं. त्याचप्रमाणे वनवास सुद्धा त्यांना भोगावा लागला. अशा या रामाच्या जन्माच्या वेळी अयोध्येची, आई वडिलांची किंवा एकूण जनतेचीच परिस्थिती कशी होती, मनस्थिती कशी होती, ते या गीतात सांगते. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हो किती. दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. आवाज येतोय? आवाज येतोय? हो, येतोय ताई, येतोय. हा. येतोय येतोय ताई. कौसल्या राणी हळू उघडी लोचणे, निपुणी जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी. पानाहुनी हंबरल्या धेनु अंगणी, दुंदुबीचा नाद तोच धुंद कोंदला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. पेंगुळल्या आटपाट जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुल्या. उच्च सवे वायू त्याच हसुनी बोलला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. वार्ता ही सुखद जनी पोचली जनी, गेहातून राजपथिक धावले कुणी. युवतीचा संग एक गात चालला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कुणी भूषणे, हाशाने लोपविले शब्द चांदणे.
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. बुडुनी जाई नगर सर्व, नृत्य गायणी, नृत्य गायणी. सूर रंग ताल त्यात मग्न मेदिनी. डोलत से तीही जरा शेष डोलला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. अशा ह्या रामनामाचा महिमा आज माझ्या अल्पशा बुद्धीने जसं मला सुचलं तसं मी तुम्हाला तुमच्याशी साजा करत आहे. प्रथम प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आजच्या या प्रार्थनेतच माझ्या आजचा तुमच्याशी हितगुज करण्याचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. त्यामुळे श्री गणेशाला वंदन करून आणि श्रोत्यांना स्मरून, साधकांना स्मरून मी माझं आजचं विवेचन विवेचन म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल, कारण माझी तेवढी पात्रता नाहीये. पण माझ्या अल्पशा बुद्धीने जेवढं मला सुचलं तेवढं मी तुमच्या समोर सादर करते. या व्यासपीठावरून आपण अनेक विद्वान अभ्यासू लोकांचे विचार ऐकले. पण ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये एखादं अज्ञानी अडाणी मूड असतं, तसंच या आपल्या गीता परिवारामध्ये मी एक अज्ञानी मूढ बालक आहे असं समजून तुम्ही माझे विचार ऐकून घ्याल अशी मला आशा आहे. आता जेव्हा समाजामध्ये यज्ञ या कर्मकांड याचेच प्रस्त होते, अंधश्रद्धा होत्या आणि सामान्य माणसाच्या सर्व आकलना पलीकडचे होते, अशा वेळी आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला आपल्या या निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी नामस्मरण मुक्तीचा परिचय लोकांना करून दिला. आता ईश्वर प्राप्तीचे तर अनेक मार्ग आहेत, पण नामस्मरण हा सर्वात आणि सोपा, सुलभ असा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. आता आपण म्हणूया नामस्मरण म्हणजे काय. तर नामस्मरण म्हणजे नाव घेणे, जाणीवपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि सतत घेत राहणे. त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये नाव घेणे असं म्हणूया. नाव ठेवणे नाही बरं का, कारण ते तर आपल्याला फारच चांगलं जमतं. पण नामस्मरण हे अतिशय कठीण आहे. आता नाव कोणाचं घ्यायचं बरं. तर नाव कोणाचं घ्यायचं, तर नाव आपल्या इष्ट देवतेचं घ्यायचं. त्यामुळे कोणी श्री गणेशाय नमः म्हणेल, कोणी ओम नमः शिवाय म्हणेल, तर कोणी नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणत असे दऱ्याखोऱ्यातून हिंडत जाणारे समर्थ यांनी आपल्या या निर्दिष्ट समाजाला हा मंत्र सांगून जागृत केलं, समाज मन सशक्त केला आणि स्वधर्म आणि स्वराज्य ह्याचा संदेश लोकांना प्रेरित केला. शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या तोंडी तर नेहमी जगदंब जगदंब असा देवीचा अष्टोप्रहर उच्चार असत असत. वास्तविक पाहता ह्यात काहीच फरक नाहीये. सगळी तर काय एकाचीच नाव आहे आणि ते म्हणजे भगवंत. या भगवंताकडे आपली भक्ती असली तर त्याचे आपण नाम घेताना कसलीही आडकाठ येत नाही, कसलंही त्याला बंधन नाही, वयाचं नाही, जातीचं नाही. तुम्ही आबालवृद्ध असा, स्त्री पुरुष असा, कुठे कसेही असा, तुम्ही नामस्मरण घेण्याचा सर्वांना हक्क आहे. आता नामस्मरण कोणी घ्यावं, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की नामस्मरण हे सद्गुरूकडून घ्यावं. सद्गुरूकडून घेणारे नाम हे तर नक्कीच पवित्र आहे, परंतु सगळ्यांनाच सद्गुरू भेटेल अशी शक्यता नसते. आणि म्हणून नामस्मरण घेईपर्यंत, सद्गुरू भेटेपर्यंत आपण आपण नामस्मरण हे श्रद्धेने आणि मनोभावाने करत राहिलो तर सद्गुरू हे आपल्याला आपोआपच भेटायला येतात, शोधत येतात. आपल्याला सांगण्यात येतं हरिमुखे बोला, हरिमुखे म्हणा, किंवा देवाच्या दारी उभा क्षणभरी असे संत सांगतात. परंतु आजच्या ह्या यंत्रयुगामध्ये कोणाजवळही क्षणभर सुद्धा देवाजवळ उभं राहण्याचं वेळ नाहीये. आम्हाला अजिबात वेळ नाही असं ते म्हणतात. या बाबतीत
मी नुकतीच एक पोस्ट माझ्या वाचनात आली, ती मी तुम्हाला सांगते. एक ताई ह्या रोज देवदर्शनाला येत असत. दुरून येत होत्या, उन्हातानात येत होत्या, तास 2 तास लाईन मध्ये उभं राहून त्या देवाचं दर्शन घेत होत्या. असं कित्येक दिवस त्यांनी केलं. पण एक दिवशी त्या का कारणाने कुणास ठाऊक, पण त्या खूप वैतागल्या आणि म्हणाल्या, काय आम्ही एवढं लांबून येतो, एवढे 2-2 तास लाईन मध्ये उभं राहतो, पण आम्हाला देवासमोर क्षणभर सुद्धा उभं राहू देत नाही. आम्हाला ज्या काय आमच्या इच्छा कामना आहेत त्या आम्हाला देवाजवळ मांडता येत नाही. अशी बडबड करत राहिल्या त्या. हे त्यांची बडबड एका बाजूच्या फुलवाल्यांनी ऐकले आणि त्यांनी त्यांना विचारले की, ताई तुम्ही रोज या देवळात येता का, की आज पहिल्यांदाच आला आहात? त्या म्हणाल्या, नाही मी रोज येतो. आम्ही रोज येतो इथे आणि देवाचं दर्शन घेतो. मग तो म्हणाला की, तुम्ही अशा ठिकाणी का जात नाही की जिथे देवाच्या देवळात जास्त काही गर्दी नसते? अशा ठिकाणी जावं, तासभर बसावं, आपल्या मागण्या मागण्या देवासमोर मांडाव्यात. पण हे आपल्या बुद्धीला काही पटत नाही. त्या बाई म्हणाल्या की, अशा ठिकाणी कोण जाणार आहे की जिथे कोणीच नसेल? आता बरं झालं, मी एवढी 2 तास लाईन मध्ये उभी होती तेव्हा माझ्या समोर एक ज्या बाई होत्या त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या आणि त्यामुळे माझा वेळ गेला. आता खरं सांगा, 2 तास ह्या बाई लाईन मध्ये देवाच्या दर्शनासाठी उभ्या होत्या, तेव्हा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा किंवा इतर लोकांशी गप्पा मारत बसण्यापेक्षा नामस्मरण केलं असतं तर कुठे बिघडलं असतं. पण आम्हाला वेळ नाही हा असा बहाणा सगळेजण सांगतच असतात. आता अन्नाला जशी चव असते, अन्नाला स्वतःची चव असते, पण त्यात आपण आपली रुची, आपली गोडी, आपली आवड, मिरची मसाले वगैरे घालून आपण त्याला रुचकर बनवतो आणि मग ते जेवतो. नामाचंही तसंच आहे. नाम खरं तर स्वयंसिद्ध आहे, त्याला कशाचीही जरूर नाही. तरीही पण आपण ते आपलं प्रेम किंवा आस्था घातली तर ते अधिक सामर्थ्यवान होतं. पंढरपूरला जायचे अनेक मार्ग आहेत, अनेक गोष्टींनी आपण जाऊ शकतो, परंतु दर्शन मात्र बारीतूनच सगळ्यांना घ्यावं लागतं. त्याप्रमाणे आपली देवाच्या जवळ जाण्याची, भगवंताच्या जवळ जाण्याची जरी अनेक साधने असली, जसे कोणी पूजा अर्चा करतं, कोणी यज्ञ करतं, कर्मकांड करतं, पण नामस्मरण केल्याशिवाय आपल्या आत्म्यारूपी भगवंताची, परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होत नाही. आपण नाम घ्यावं, आपल्या कानांनी ऐकावं आणि आपण शेवटी नाम घेत घेतच त्यात शेवटी स्वतःला विसरून जावं. हाच तर खरा मोक्ष आहे. आता आपलं नाव आपले पण जसं नावात आहे, तसं देवाचं देव पण हे त्याच्या नावात आहे. समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचे आहे, ते गाव आपल्याला माहिती आहे पण त्या गावाचं नावच माहिती नाही, तर आपल्याला तिकीट कसं मिळणार? या उलट ज्या गावाला आपण कधी गेलोही नाही, ते कधी बघितलंही नाही, पण त्याचं नाव आपल्याला माहिती आहे, तर ते तिकीट आपल्याला सहज मिळेल. तसेच भगवंत रूपी गावाचे आहे. भगवंताला जरी आपण पाहिले नसले तरी त्याचे अस्तित्व आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्याच्याजवळ जाण्याचं सामर्थ्य हे केवळ नामातच आहे. आता नाम हे सत्कर्माचा जसा पाया आहे तसा कळसही आहे. नामस्मरण करत राहिले की सत्कर्म हे आपोआपच येतात. उदाहरणार्थ एखाद्या आईला किंवा जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिच्या मुलाचे संगोपन करते, संवर्धन करते, ते काही तिला शिकवावं लागत नाही. आणि समजा एखाद्या वेळेस त्या मुलाला ताप आला किंवा काही दुखापत झाली तर ती आई अस्वस्थ होते. नामाच्या बाबतीत देखील आपल्याला अस्वस्थता तशीच आली पाहिजे, की एखाद्या दिवशी नाम घेण्यात व्यत्यय आला तर आपल्याला अस्वस्थता आली पाहिजे. आपण नामामध्येच रममाण झालं पाहिजे. माझे नाम जिथे आहे तिथेच मी पुरुषोत्तम असे भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे. भगवंत सांगतात की तू प्रपंच कर, नेटका कर, पण त्याच्या पाठीमागे माझं अधिष्ठान आहे हे लक्षात ठेव आणि आत्म्यात समाधान मान. मी सांगेन ते औषध घे, म्हणजे तुला कुठल्याही रोगापासून तुला मुक्ती मिळेल. कुठलं असेल बरं ते औषध? तर ते म्हणजे नामस्मरण. आता नामस्मरणात म्हणजे आपल्याला जर भगवंताबद्दल प्रेम वाटले तर भगवंत हा आपल्या पाठीशी उभाच राहतो. नारायणा अशी एकदा कळवळून जरी हाक मारली तरी आपण प्रत्यक्ष नारायण आपल्या सहाय्याला धावून येतात. हे आपल्याला द्रौपदीच्या याच्यावरून उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. द्रौपदीने एकदा श्रीकृष्णाला आर्त हाक मारली की नारायणा धाव माझ्या अब्रू वाचव,
तर नारायणाने तिला वस्त्राचा पुरवठा करून तिची अब्रू राखली. आणि म्हणून आपण मुखाने नाम घ्यावे, नाम भक्ती करावी, कानांनी श्रवण भक्ती करावी आणि अंतःकरणात समाधान ठेवावे. आता नामस्मरण भक्ती कशी असावी, तर प्रल्हादासारखी असावी. प्रल्हाद इतका नामस्मरणात त्याला त्याच्या वडिलांचा, इतर कुटुंबियांचा नाम घेण्यामध्ये इतका तीव्र विरोध असतात. कधी त्याला ते दरीत फेकून देतात, कधी त्याला अग्नीच्या स्वाधीन करतात आणि नाम घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. तरीही अग्नीतून सुद्धा तावून सुलाखून प्रल्हाद हा बाहेर पडतो. आता नामस्मरण एकदा आलं, एकदा त्याची आवड निर्माण झाली, की आपण किती रंगून जातो बघा, हे आपल्याला अनेक संतांच्या उदाहरणावरून दिसून येतं. गोरा कुंभाराला आपलं स्वतःच मूल मातीत उडवता उडवता स्वतःच्या पायाखाली आलं आहे याची सुद्धा जाणीव झाली नाही. चोखोबा नामस्मरण आहेत इतके मग्न होतात की त्यांची गुरं शेवटी विठ्ठलाला येऊन राखायला लागतात. एकनाथांच्या घरी श्रीखंडाला पाणी भरावे लागते. विष्णू प्रत्यक्ष विठ्ठल भगवंत त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा करतात. जनाबाईच्या घरी तिचं दळण दळतात, तिची कामे बिनमुभट करतात. असं हे नाम आहे की प्रत्यक्ष भगवंत हे आपल्याकडे येऊन आपल्याला कुठल्याही संकटातून तारतात. आता एखाद्या दारुड्याच्या मेळाव्यात जसे एखादा न पिणारा माणूस गेला, तर ते दारुडे काय म्हणतात, अरे हा शुद्धीवर नाही. तसंच आपलं आहे. आपण या भौतिक विषयामध्ये इतके गुंगून गेलेलो असतो सर्व, की आपल्याला नामस्मरण करणारा जर कोणी दिसला तर आपल्याला असं वाटतं की हा माणूस वेडा आहे, याला भान नाहीये, हा आपला शुद्ध भ्रम आहे. आणि हा भ्रम दूर करण्याचं सामर्थ्य एकट्या नामस्मरणात आहे. आता आपण जर बघितलं तर एखादा साप बिळामध्ये शिरला, तर त्या बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी तो साप काही बिळाच्या बाहेर येत नाही. त्यात एक तर धूर सोडावा लागतो किंवा गरम पाणी सोडावं लागतं. आपल्या मनात शिरलेल्या नामाचे विकल्पाचे देखील असेच आहे. आणि हे विकल्प दूर करण्यासाठी नामाचे सारखेच आपल्याला साधन आहे. आणि सद्गुरु ते आपल्याला देतातच. ज्याप्रमाणे एखादं वासरूला कोणी ओढून नेलं तर गाय ही आपोआप त्याच्या मागे जाते, त्याचप्रमाणे आपण नामस्मरण घेतले की भगवंत आपल्या पाठीशी येणारच. नाल्यामधून घाण जीवन वाहतं, पाणी वाहतं ते अतिशय घाण असतं. तेच घाण पाणी नदीला मिळतं आणि नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात गेल्यानंतर ते नाल्याचं जे घाण पाणी असतं ते समुद्र रूप होऊन जातं. त्याचप्रमाणे कितीही पापी माणूस असला आणि त्यांनी नाम घ्यायला सुरुवात केली, नामाच्या प्रवाहात जर डुबकी मारली, तर तो राममयच होतो. नामाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की आपलं जे प्रारब्ध आहे ते सुद्धा आपण आनंदाने भोगतो. आपल्या अनेक जन्माचे कोट्यान कोटी पाप देखील नामस्मरणाने जळून खाक होतात. आणि नाम हे सर्व पूजेचा हा राजा आहे. एकदा नामस्मरणाचा नाद लागला की दुःखाची जाणीव कमी होते. काळोखाच्या रात्री जशी आपल्याला एखादी काठी मार्गदर्शन करते, त्याचप्रमाणे राम नाम हे आपल्याला संसारातलं खाच खळगे दूर करण्यासाठी मदत करतात. आणि म्हणूनच सदा सर्वदा योग तुझा घडावा असे समर्थ म्हणतात, तर तुझा विसर न व्हावा असे तुकोबाराय म्हणतात. राम नाम हे इतकं मौल्यवान आहे आणि मौल्यवान वस्तू ही थोडीशी जरी वापरली तरी तिचा योग्य उपयोगाने होतो. जसं आपण श्रीखंडामध्ये साखर भरपूर घालतो, पण केशर मात्र अल्प असतं, कारण ते मौल्यवान असतं, पण ते त्याची चव दाखवते. त्यामुळे मी रामाचा आहे किंवा मी नामाचा आहे आणि नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असं ज्याला कळलं त्यालाच भगवंत कळला असं आपण म्हणूया. नामस्मरण कुठवर घ्यावे, तर ते शेवटच्या श्वासापर्यंत घ्यावे. एखाद्याला झोप येत नसली तर त्याला डॉक्टर औषध घ्यायला सांगतात, झोप येईपर्यंत औषध घ्या. पण जो खरा नामस्मरण करणारा असतो त्याचं समाधान हे शेवटपर्यंत होतच नाही. त्याचं समाधान हे जेव्हा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या मुखातून राम नाम बाहेर पडते तेव्हाच होते. आता भगवंताची कृपा असल्याशिवाय नामस्मरण आपल्याला येतच नाही आणि नामस्मरण केल्याशिवाय भगवंत आपल्याला कृपा करत नाही. आपण प्रपंचात रममान होतो आपल्याला, कारण प्रपंचाबद्दल प्रेम वाटते, आस्था वाटते, म्हणून ज्या गोष्टीची आपल्याला अतिशय आवड असते त्यात आपण रममान होतो. पण तसं नामामध्ये सुरुवातीला वाटत नाही.
जर माणूस जसा एखाद्या व्यसनाच्या चटकन अधीन होतो, तसं आपण नामाच्या अधीन झालं पाहिजे. भगवंताच्या जवळ जाण्याचं इतकं सुलभ, मौल्यवान, अल्प श्रमात एवढा जास्त मोबदला देणारं नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. नाम घेताना अनेक विकल्प येतात मनामध्ये. सुरुवातीला सगळ्यांच्याच मनात नामाविषयी साशंकता असते आणि आम्हाला हे नाम घेताना अनेक अडचणी येतात असे लोक म्हणतात. पण एकदा का ठरवलं की मला नाम घ्यायचंच आहे, मी नामाचाच आहे, तर नामामध्ये कुठलीही अडकाटी येत नाही. आपले विकल्प जे असतात ते अतिशय सूक्ष्म असतात. आपल्याला इतके विकल्प असतात की ज्याचा अंत नसतो. अशा ह्या विकल्पाच्या उच्चाटनासाठी तितके सूक्ष्म आणि सशक्त साधन पाहिजे, आणि ते म्हणजे नामस्मरण होय. आणि त्यामुळे आपण नामस्मरण घेतो. पाणी जसं आपल्या शरीराचं जीवन आहे, तसं नामस्मरण, नाम हे आपल्या मनाचं जीवन आहे. आता बरेच लोक म्हणतात नामसंख्या लिहून ठेवावी का? तर जरूर ठेवावी. पण नामापेक्षा ती संख्या मोठी होता कामा नये. नाहीतर नाम किती झालं, नाम किती झालं, माझा जप किती झाला, माझा जप किती राहिला, ह्यातच आपलं लक्ष जाईल आणि नामाकडे त्या मनाने आपलं लक्ष जाणार नाही. नाम कसे घ्यायचं म्हणजे असं विचारायचं म्हणजे पेढा मी कसा खाऊ किंवा पेढा कसा खायचा असं विचारण्यासारखं होईल. कारण पेढा बघा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो शेवटी गोडच लागणार. शेतामध्ये शेतकरी बी पेरतो तेव्हा त्याचं तोंड कुठल्या बाजूला आहे हे तो बघत नाही. शेतात बी पेरल्यानंतर शेत जेव्हा अंकुरित होतं तेव्हाही त्याची दिशा आपल्याला कळत नाही. पण जेव्हा त्या मुखातून कोंब बाहेर येतो, मोड बाहेर येतो, तेव्हा तो मोड बरोबर योग्य वळण घेऊन जमिनीच्या वरती येतो. त्याचप्रमाणे आपण नामस्मरण हे कुठल्याही हेतूने केलं, कितीही पापी माणूस असला तरी नामस्मरण हे त्याला त्याच्या योग्य मार्गावर आणून सोडतं, त्याची प्रगतीच करतं. आणि म्हणून नामस्मरण हे आपण केलंच पाहिजे. आता नामस्मरण करताना कोणती बैठक असावी? तर सुखासनात असावी. त्यासाठी पद्मासनात तुम्ही बसा, सुखासनात बसा, कुठे बसा. पण पद्मासनात बसल्यानंतर थोड्या वेळाने तुमचा जर पाठीचा कणा दुखायला लागला, तर तुम्हाला त्याचं सगळं लक्ष त्या पाठीच्या दुखण्याकडे जाईल आणि नामाकडून तुमचं दुर्लक्ष होईल. आता काही लोक नामस्मरण हे गुप्तपणे करतात, त्यांचं तोंडही हालत नाही. काही उघड करतात, काही दंभाने करतात, तर काही स्वतःच्या स्वार्थासाठी करतात, काही अनावधानाने करतात. मरा 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 असा शब्द जेव्हा जप करत वाल्या बसलेला असतो, तेव्हा अनवधानाने राम राम हा जप येऊन वाल्याचा वाल्मिकी होतो आणि जगाला त्याने शतकोटीचं ज्ञान देतो. आता नामस्मरणामुळे आपल्याला आपल्याला काय फायदे होतात? तर नामस्मरणामुळे आपल्या चित्तवृत्ती शांत होतात. नामाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. रक्तदाब, मेंदूचं कार्य सुधारतं. गोंधळ गडबड निरव शांततेत रूपांतरित होते. ज्याप्रमाणे एखादी वाईट शब्द किंवा वाईट शिवी किंवा भांडणामध्ये आपल्याला जर कोणी वाईट अपशब्द बोलले, तर त्याचा जसा आपल्या मनावर परिणाम होतो. काही काही शब्द तर असे असतात की जे मनावर खोलवर जखमा करून जातात. आणि म्हणून आपल्याला म्हटलंय की शब्द हे शस्त्र आहे, त्याचा नीट वापर करा. ह्या जर वाईट शब्दाचा आपल्या शरीरावर मनावर एवढा परिणाम होतो, तर भगवंताचं जे नाम की जे पवित्र आहे, शुद्ध आहे, ते घेतलं तर आपल्या मनावर किती बरं परिणाम होईल, आपल्या शरीरावर, आपल्या वातावरणावर किती बरं परिणाम होईल, ह्याचा आपण विचार करूया. नाम घेतच राहिल्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचं कवच तयार होतं. आपण नेहमी रामरक्षा म्हणतो, रामरक्षा अतिशय आस्थेने म्हणतो. पण परदेशात एका युवतीला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. एक युवती रस्त्याने चाललेली असताना काही समाजकंटक म्हणा किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक तिला छेडत होते. ती घाईघाईने चालत असताना समोरून तिची एक मैत्रीण आली आणि तिला म्हणाली की अगं तू कधीपासून असे अंगरक्षक ठेवायला लागली. कारण तिला तिच्या दोन बाजूनी सशक्त पोलीस आणि सशस्त्र असे पोलीस तिच्या बाजूने जाताना दिसत होते. म्हणून तिला असं वाटलं हिनी एवढे अंगरक्षक कशासाठी ठेवले असावेत. म्हणून ती तिला विचारते. तर ती म्हणते कुठले अंगरक्षक, मी तर कुठले अंगरक्षक ठेवले नाही. तर साधकांनो, ते प्रत्यक्ष राम लक्ष्मण आपले त्यांचे धनुष्यबाण, त्यांची शस्त्र घेऊन आपले नेहमी रक्षण करत असतात. हा आपल्याला जो विश्वास राम रक्षेने दिला, तसा रामनामामध्ये आपल्याला विश्वास वाटला पाहिजे.
आता काही लोक आता नामस्मरणाने भवरोग दूर होतो असं म्हणतात. आता भवरोग दूर होतो तर सामान्य रोगाची काय कथा? अच्युतम आनंदम अनंतम असे नाव घेतल्यानंतर हृदयरोग देखील दूर होतो असं वाग्भटाने आपल्याला सांगितलेलं आहे. नामस्मरण हे कोणत्या वयात घ्यावे? तर आपल्याला देवाचं जाणीव व्हायला लागली, आपल्याला समजायला लागलं तेव्हापासूनच घ्यावं. कारण आपलं बालपण नाही तर खेळण्यात जातं, तरुणपण हे विषयाचं भोग भोगण्यात जातं, आणि जेव्हा आपल्याला जरा अवस्था येते तेव्हाच केवळ रामनाम घ्यावं अशी अवस्था आपली राहत नाही. कारण का? तर आपले गात्र थकलेले असतात. जप नामस्मरण करण्यासाठी लागणारी ती जपमाळ, तिचं वजन सुद्धा पेलवत नाही. अनेक प्रकारच्या व्याधी आपल्या मागे लागलेल्या असतात आणि त्यातच आपलं मन अडकून पडतं. म्हणून जेव्हा उठाल तिथे सवेरा असं जे आपण म्हणतो, तसे जिथे आपल्याला जाणीव होईल त्याच क्षणापासून आपण नामस्मरण करण्याची सुरुवात करावी. आता नामस्मरण स्वार्थी हेतूने कसं केल्यानंतर फायदेशीर होतं त्याचं एक उदाहरण आहे. एकदा एक राजा आपल्या प्रजेच्या सोयीसाठी त्याने एक तलाव बांधला. तलावामध्ये तलावाच्या काठाभोवती सुंदर सुंदर झाडे लावली. तलावामध्ये सुंदर मग मासे सोडले की ज्या योगे लोक आल्यानंतर त्यांना आनंद मिळेल, शांती मिळेल. असं काही दिवस झाल्यानंतर राजाच्या असं लक्षात आलं की या तलावातली मासे कमी होत आहेत. असं का बरं होत आहेत? पाणी खराब झालंय का, की तेव्हा त्यातलं शैवाळ कमी झालं, की कोणी मासे चोरतायत असा राजाला प्रश्न पडला. आणि म्हणून त्यांनी हे सत्य शोधून काढण्यासाठी त्याने आपल्या त्या तलावाभोवती आपले रक्षक ठेवले. तरीही ते रक्षक दिवसभर तलावाचे रक्षण करत, पण तरीही राजाच्या असं लक्षात आलं की मासे कमी होण्याचं काही थांबत नाहीये. त्याचं मूळ असं होतं की एक कोळी रात्री कोणी नसताना तिथे यायचा, आपलं जाळं त्या तलावात टाकायचं आणि मासे पकडून घेऊन जायचं. मग राजाने ठरवलं की अरे दिवसा जर कोणी येत नाही पण रात्री तर कोणी येऊन घेत नाही ना. म्हणून एक दिवस त्यांनी असं ठरवलं की आपण रात्री जाऊन याचा शोध घ्यायचा. आणि म्हणून राजा एक दिवस रात्री तो निघतो. राजा असतो, त्याचे सगळे सैनिक हत्ती घोडे सगळा लवाजमा घेऊन तो रस्त्याने जातो. आणि ह्या सगळ्याची चाहूल त्या कोळ्याला आधीच लागते. तो कोळी ते जाळं फेकून देतो तलावामध्ये आणि बाहेर येतो. बाहेर येताना त्याची सगळी वस्त्र सगळे अशी चिखलाने माखलेली असतात, ते जणू काही त्यांनी भस्माचे पट्टे ओढलेले आहेत असे राजाला वाटे. आणि तलावाच्या काठी येऊन तो राम 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 म्हणत ध्यानस्थ बसलेला असतो. राजाला वाटतं अरे वा, एवढ्या थंडीत एवढ्या रात्रीत कोण हा महात्मा बरं इथे येऊन बसला. म्हणून राजा त्याला साष्टांग नमस्कार घालतो आणि राजा निघून जातो. त्यामुळे त्याचे प्राण वाचतात. त्यामुळे या माणसाने स्वार्थीपणामुळे जे रामनाम घेतलं तर त्याचा फायदा झाला. मग आपण जर निस्वार्थ भावनेने घेतलं तर आपला किती फायदा होईल बरं. एकदा हनुमान आणि राम विश्रांती घेत बस असताना हनुमान सतत रामाचे पाय चेपत असताना राम 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 असे म्हणत असत. आणि त्यांच्या अंतर्मनातून नेहमी श्रीरामाचा घोष येत असत. राम त्यांना विचारतात की हनुमंता, मी तर तुझ्या जवळ आहे, तू का आता रामनामाचा जप करतोय? कारण लोक रामनाम हा याच्यासाठी जपतात की त्यांना भगवंताचं सानिध्य मिळावं. मी तर आता तुझ्या जवळ आहे तेव्हा, आणि तू माझ्यापासून जराही दूर गेला तरी राम राम नाम घेतो का? हनुमान म्हणाला हो, कारण मला माझ्या अल्प कामासाठी जरी तुमचा विरह झाला तरी मी तो सहन करू शकेल, पण तुमच्या नावाचा विरह मला क्षणभरही सहन होणार नाही. अशी नामस्मरण भक्ती असावी. राम हे अयोध्येचे प्रभू होते, पण राम नाम हे सगळ्या त्रिभुवनाचे प्रभू आहेत. आणि म्हणून रामसेतू बांधताना रामाने प्रत्यक्ष भगवंत असून जेव्हा दगड पाण्यात टाकले तेव्हा ते दगड पाण्यात तरले नाही, पण राम नामाचा गजर करत करत जे वानर सेना जे सेना त्यांची समुद्रामध्ये दगड टाकत होते त्याच्यावरून रामसेतू निर्माण झाला. आणि म्हणून रामनामाचा त्याग कोणी करू नये असं माझं मत आहे. हे राम नाम जेवढं असंच आपण अजून एक उदाहरण बघू अजामेळाचं. अजामेळ हा एकदम सद्गृहस्थ सद्वर्तनी ब्राह्मण होता. कुटुंबवत्सल, आई वडिलांची सेवा, मुलांचं प्रेमाने करणे, दैनंदिन पूजा अर्चा यज्ञ या करणे यात त्याचं काळ व्यतीत होत होता. तो जवळच्या अरण्यातून त्याच्या यज्ञासाठी लागणारी लाकडे फुले तो आणत असे. येताना जाताना त्या ठिकाणी त्यांना एक वेश्यावस्ती लागत असे.
आणि एक दिवस येत असताना एक अतिशय सुंदर रूपवान अशी वेश्या त्याच्या दृष्टीस पडली. त्याने क्षणभरच तिच्याकडे पाहिलं आणि नजर लगेच खाली वळवली, कारण तो सद्वर्तनी होता, परस्त्री माते समान मानणारा होता. आणि तो आपल्या घरी जातो, आपले नित्य नैमित्तिक कर्म तो करायला सुरुवात करतो. पण काही दिवसांनी त्याचं लक्ष अजिबात त्या गोष्टींमध्ये लागत नाही. सदोदित त्याचं मन हे त्या वेश्येकडे ओढ घेतं. त्याचे सगळे आई वडील, त्याची पत्नी, त्याचे मित्र त्याला सगळे समजावून सांगतात की तू एवढा सद्वर्तनी ब्राह्मण असून तू तुझे नैमित्तिक कर्म आता का करत नाही. तर त्याचं उत्तर एकच होतं की मला आता त्या वेश्येकडे राहायला जायचंय. आणि तो सगळं त्याग करून, आई वडील, मुलं, संसार, याचा सगळ्यांचा त्याग करून तो 88 वर्ष त्या वेश्येच्या सहवासात राहिला. त्या वेश्येच्या सांगण्यावरून त्यांनी अनेक पापे केली. दरोडे घालणे, मांसाहार करणे, मद्यपान करणे, सगळी अशी पापे करत होता तो. आणि त्यातच त्याचं जीवन व्यतीत होत होतं. पण जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळाची आठवण आली. आणि त्याने कळवळून नारायणा अशी आपल्या मुलाला हाक मारली. आता केवळ नारायणा ही हाक ऐकताच यमदूत जागच्या जागीच थबकले. कारण त्याच क्षणी तिथे विष्णुदूत देखील आलेले होते आणि त्यांनी सांगितले होते की हा अजामेळ हा विष्णूचा भक्त आहे आणि तुम्ही ह्याला नेऊ नका, त्याचा उद्धार करा. अशा प्रकारे केवळ आपल्या मुलाचं, देवाचं नावही न घेता नारायणा असा उच्चार केल्याबरोबर अजामेळाची सगळी पापे धुवून निघाली आणि त्याचा मोक्ष झाला. आता हे नामस्मरण एवढं जरी आपण म्हटलं तरी हे तेवढं वाटतं तितकं सोपं नाही. आपल्याला सांगण्यात येतं की नामस्मरण भक्ती ही सर्वात सोपी भक्ती आहे. त्याला कुठलेही साधन लागत नाही, काही फळं, फुलं, पानं, दूध वगैरे काही लागत नाही. तुम्ही कुठेही केव्हाही नामस्मरण, कार्यालयात असा, रस्त्यात असा, कुठेही असा, झोपताना, जेवताना, केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता. पण हे किती सोपं आहे हे एका उदाहरणावरून आपण तुम्हाला सांगते. एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक शिष्य आला आणि मला राम नामाची दीक्षा द्या असा त्यांनी आग्रह धरला. महाराजांनी त्याच्याकडे क्षणभर बघितलं आणि त्याला सांगितलं, तू 3 दिवस फक्त जेवणाच्या आधी मला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र 3 वेळा म्हणून दाखव आणि नंतर तू माझ्याकडे ये. या गृहस्थ 3 दिवस आठवणीने श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणत राहिला. पण चौथ्या दिवशी मात्र त्याला विस्मरण झालं. मग तेव्हा महाराज म्हणतात की जर तू 3 दिवस हे रामनाम घेऊ शकला नाही तर आयुष्यभरासाठी तू हे रामनाम कसं घेऊ शकेल. इतकं ते सोपं नाही आहे. आता प्रत्यक्ष भगवंताने सांगितलंय, रामप्रभूंनी सांगितलं आहे की माझा जर 13 कोटी जप केला तर मी तुम्हाला प्रत्यक्ष या दुनियेमध्ये येऊन तुम्हाला दर्शन देईन. तर इतकं तर काही आपल्याला शक्य नाहीये. आपण अतिशय अल्पबुद्धीचे लोक आहोत. आपलं सगळे व्यवधान सांभाळून, आपलं काम सांभाळून, प्रपंच सांभाळून आपल्याला राम नाम घ्यायचं आहे. मग ते अल्प घेतलं तरीही चालेल आणि ते अल्प नाम घेत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. असं असं नाम आपण घ्यावं की ज्यामुळे आपला निदान शेवटचा दिस तरी गोड होईल. श्रीराम जय राम जय जय राम इतकं बोलून मी माझं विवेचन संपवते. सुरेखाताई. खूप छान विवेचन झालं. नाम महिमा वेगवेगळ्या उदाहरणं देऊन वेगवेगळ्या व्यक्तींकडून कसं कोणाचा नामाचा नामाने उद्धार झाला हे सर्व विवेचन खूप सुंदर झालं आणि छान वाटलं. प्रल्हादासारखंच ध्रुव बाळ, तो पण 5 वर्षाचा असताना सावत्र आईने फक्त सांगितलं की ह्या मांडीवर म्हणजे बापाच्या मांडीवर बसण्यासाठी माझ्या पोटी जन्माला यायला हवं. आणि त्या दिवशीच ध्रुवाने आईला सांगितलं, पण आईने शिकवण काय दिली की नाही, तू नामस्मरण कर, हम्म. तुला नारायण बरोबर तुझा मार्ग दाखवतील. आणि 5 वर्षाच्या बाळाने घरदार सोडून अरण्यात गेले आणि तिथे त्यांनी खूप तपश्चर्या केली, खूप नाम जप केला आणि त्यांना ध्रुव पद, अढळ पद मिळालं. आपले तर पात्रता नाहीच आहे, पण आपण आपल्या
रोजच्या कर्तव्य करत असताना, आता स्वयंपाक करतोय, स्वयंपाक करता करता आपण देवाचं नाव घ्यायचं. रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, आणखी देवाचा नुसता जप केला तरी सुद्धा त्या नामाची गोडी त्या अन्नात उतरेल आणि ते अन्न भोग किंवा प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करता येईल. आपण काय 24 तास एका ठिकाणी बसून नामस्मरण करू शकत नाही, कारण आपण संसारी लोक आहोत. आपल्याला संसारातली व्यवधानं आहेत आणि काही कर्तव्य आहेत. पण आपण ते करता करता नामस्मरण करूया आणि आपणही नारायण नारायण जप करून, राम जप करून, कृष्ण जप करून त्या देवाच्या कडे 2 पावलं पुढे चालूया. विद्यार्थ्यांचं खूप सुंदर त्यांनी विवेचन केलं आणि आपल्याला नाम भक्तीचा महिमा सांगितला. आपणही त्या मार्गावर चालूया. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. छान ते नाम का घ्यायचं आणि कसं घ्यायचं ह्या दोन्ही गोष्टी छान सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडस आता मी फक्त की वेगवेगळ्या संतांनी नामाबद्दल काय सांगितलेलं आहे हे एक एक ओळीमध्ये प्रत्येक संतांचं भाष्य फक्त ऐकवते आहे. बघू हम्म. किती जमत ते. बोला बोला. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घ्यावे नाम घ्यावे, नामातच सर्व काही आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण काय सांगितलं की फक्त दिवसभर तुम्ही नाम घ्या, त्याच्यामध्येच तुम्हाला सगळं काही येऊन जाईल. म्हणून मुक्तीचा जो मार्ग आहे तो नामातूनच आहे, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आता संत नामदेव महाराज काय म्हणतात बघा, माझे माझी पातक घालविते नामे. म्हणजे पूर्वी जे काही पातक आहे हे सगळं नामामुळे नाहीसं होतं. हा संत नामदेव महाराजांचा आपल्याला एक छोटासा मंत्र आहे. संत एकनाथ महाराज काय म्हणतात, रामकृष्ण हरी मुखे जपावे, चित्ती ठेवावे नाम. परत नामावरच त्यांनी भर दिलेला आहे आणि सतत सांगितलेलं आहे की रामकृष्ण हरी मुखी ठेवावे, म्हणजे परत नामच घ्यावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, नामास्मरणे पापनासे, चित्त निर्मळ होई. म्हणजे काय आहे की नामस्मरण केल्याने आपलं जे चित्त आहे हे पूर्णपणे शुद्ध होणार आहे. तसंच संत कबीरदास म्हणतात, राम नाम ही लूट है, लूट सके तो लूट. अरे वा. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. जसा खजिना मिळालेला आहे आपल्याला, तसंच आपल्याला रामनामाचा खजिना विनामूल्य आहे हा. आणि आपल्याला जर दुसऱ्यांना देता आला किंवा आपण स्वतः जर तो लुटू शकत असेल तर तो अगदी अविरतपणे आपण रामनामाचा महिमा लुटावा, हे संत कबीरदास महाराज सांगतात. संत रविदास महाराज म्हणतात, मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे परत त्यांचं हे झालं की मन पवित्र जर तुमचं असेल तर तुम्हाला घरातील भांड्यामधलं पाणी सुद्धा हे गंगाजळ वाटतं. कटोती में गंगा म्हणजे गंगाजळ जे आहे, घरामधल्या भांड्याचं पाणी जे आहे ते तुम्हाला गंगाजळ वाटणार. तसंच नामाचं आहे की नाम सतत जर घेतलं आपण तर आपलं मन हे अतिशय शुद्ध होणार. संत मीराबाई म्हणतात, पायोजी मैने राम रतन धन पायो. म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्याला ह्याच पद्धतीने सांगितलं की रामाचा महिमा काय आहे, तो प्रत्येक संतांनी एका एका ओळीमध्ये कसा सांगितला आहे. बघा, संत बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे, हरिनामाचा श्वास घे, विसरू नको देवारे. संत बहिणाबाई अगदी अडाणी म्हणून आपण म्हणतो त्यांना, पण त्यांच्या जे काही छोट्या मोठ्या हे होत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला पूर्णपणे तेच सांगितलं की रामनामाचा महिमा हा कसा आहे तो. नरहरी सोनार म्हणतात, हरिमुखे म्हणा चित्ती ठेवू रमा. वा. हरिमुखी म्हणा चित्ती ठेवू रमा. रमा म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, भगवंताची लक्ष्मी. भावना. रमा म्हणजे कुठली एखादी परी किंवा एखादी लक्ष्मी. बाई नाही, लक्ष्मी आहे ही. तर लक्ष्मी. भगवंताची जी भावना आहे त्या ठिकाणी आपल्याला मन रमवायचं आहे असं सांगितलेलं. संत चोखामेळा, नाम घेतल्या वाचून जीवन फुकट आहे. म्हणजे राम घेतल्या वाचून जीवन फुकट आहे म्हणजे काय होतं, सतत नामस्मरण नसेल तर जीवन हे अपूर्ण आहे.
हा त्याचा मतितार्थ आहे. आणि आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे गोंदावलेकर महाराजांचं सुद्धा रामनामावर खूप, म्हणजे फक्त आणि फक्त रामनामावरच त्यांचा भर होता. राम राम म्हणावा, बाकी काही करताना करावं, पण नाम जपत राहावं, हाच त्यांचा मंत्र होता. आणि तोच आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवून सतत घ्यायचा विचार करायचा आहे. एवढंच मी आज बोलते. छान ताई, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. सुचिताताई, सगळ्या संतांची वचन देऊन राम नाम कसं घ्यायचं, नामात कसं राहायचं, हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. वा. आपण जरी म्हंटल की नाम घ्या नाम घ्या, तरी चित्त एक चित्त होत नाही. बरं. आपलं चित्त राम नाम, राम 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 म्हटलं की लगेच मांजर दिसेल, उंदीर दिसेल, मग त्याला अटॅक करणार किंवा कोणतरी येणार, तिकडे आपलं लगेच लगेच लक्ष जातं. पण गोपिकांनी जो कृष्ण रामाचा महिमा सांगितलाय, अगदी बरोबर. उद्धव हा कृष्णाचा सखा होता, बरोबर. तो खूप ज्ञानी होता. पण रामनाम केव्हा येईल, जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटेल. ये तो प्रेम की बात है उद्धव, ये तो प्रेम की बात है उद्धव, तेरे बस बंदगी तेरे बस की नहीं है. प्रेम असल्याशिवाय तुम्ही नाम घेऊ शकणार नाही. त्यामुळे भगवंताशी माता पिता बंधू सखा पुत्र असं नातं जोडा. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांवर मुलांवर जसं प्रेम करतो, तसं भगवंताबद्दल प्रेम वाटेल आणि मग आपोआप नाम आपल्याला येईल. मग बरोबर. आपण नाम घ्यायला लागलो की मग त्या नामाच्या दरबारात आपण जाऊ. जब तक हम बाहर है, मंदिर के बाहर है, तब बाहर के, जब मंदिर में आ गए तो अब उनके हो गए, भगवंत के हो गए. मग गोपिका म्हणतात की हम्म, जो दरबार में आए ओ अब तुम्हारा है, जो दरबार में आए अब वो तुम्हारा है, तू ही माझी, तू ही तू ही माझी, विसरले मी जरा ती, की तूच आमचा नाव हाकणारा आहे आणि आम्ही सर्व तुझ्यावर निर्भर आहोत. और नाम, नाम का प्याला पिया ना, तो जिंदगी भर आप उस रंग में रंग जाएंगे. बरोबर. जे लोक दारू पितात, सकाळी चढते रात्री उतरते किंवा रात्री चढते सकाळी उतरते, पण तुम्ही जर राम नामाचा प्याला प्यालात ना, तर तुमचं आयुष्य त्या राम नामाने रंगून जाईल. असं गोपिका या रामनामाचा महिमा सांगतात. आपणही तसंच रामनामात रंगून जाऊया. विद्याताईंनी ज्याप्रमाणे वेगवेगळे उदाहरणं देऊन, सुचिताताईंनी प्रत्येक संतांची उदाहरणं देऊन रामनामाचा महिमा सांगितला, तो आपणही पूर्णपणे नाही पण थोडाफार तरी आत्मसात करूया आणि रोजच्या जीवनात रामनामाचं प्रेम आपल्याला लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. जय श्री कृष्ण. खूप छान. जय श्री आजच्या कृष्ण. युगात सुद्धा आपण बघतो वारकरी किती उन्हात पावसात किंवा रस्त्याचा विचार न करता देखील हरी हरे कृष्ण हरी हरे राम हरे कृष्ण म्हणत म्हणत ते पंढरीला जातातच. तर या नामामुळे आपल्याला खरंच कुठल्याही दुःखाची जाणीव होत नाही. जाणीव होत नाही. बरं. बरोबर. खरंच आहे. हम्म. 33 दिवस वारकरी पायी पायी चालतात, ऊन वारा पाऊस, बरोबर. आणि हे पण फक्त यात भगवंताच्या रामनामाचाच एक भीतीची ओढ. बघूयात, एक गाणं ऐकूयात आपण. हो हो. हा, मंगलाताई. एक गाणं म्हणता. हो ताई. हा. अभंग म्हणू का गाथ्यातली? हो, हरकत नाही ताई, एखादं.
होत आहे. राम म्हणे वाट चाली, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणे वाट चाली, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेविला उपवाशी, तोची जेविला उपवाशी. राम म्हणे भोगी त्यागी, राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी, कर्म न लिंपे त्या अंगी. ऐसा राम जपे नित्य, ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे जीवन मुक्त, तुका म्हणे तो जीवन मुक्त. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. राम रूप केली, रामे कौसल्या माऊली, राम रूप केली, रामे कौसल्या माऊली. राम राहिला मानसी, राम राहिला मानसी, ध्यानी चिंतनी जयासी, ध्यानी चिंतनी जयासी. राम होय त्यासी, राम होय त्यासी, संदेह नाही भरवसा, संदेह नाही भरवसा. अयोध्येचे लोक, अयोध्येचे लोक, राम झाले सकळीक, राम झाले सकळीक. स्मरता जानकी, स्मरता जानकी, राम रूप झाले कपी, राम रूप झाले कपी. रावणेशी लंका, रावणेशी लंका, राम आपण झाले देखा, राम आपण झाले देखा. ऐसा नित्य रामाध्याय, ऐसा नित्य रामाध्याय, तुका वंदी त्याचे पाय, तुका वंदी त्याचे पाय. राम राहिला मानसी, राम राहिला मानसी, ध्यानी चिंतनी जयासी, ध्यानी चिंतनी जयासी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. खूप सुंदर म्हटलं मंगलाताई. राम नाम आपल्या हृदयात ठसवावे आणि नामस्मरणात नेहमी राहावे. खूप सुंदर. अजून एक गाणं आपण बघूयात. नंदाताई. हो म्हणते ताई. नंदाताई म्हणा. काय मी म्हणू का? हा नंदाताई. हो म्हणू दे. हा चालेल. नामासंबंधीच आहे एक कविता. गाणं आता नंतर म्हणेल कधी. कविता वाचून दाखवते. बर. जसं ताईने म्हटलं ना, एक ठराविक वयात आपलं नामाचं स्मरण करायला लागतं, पण ते फार लहान वयामध्ये केलं तर फार उत्तमच. खरं तर त्या संदर्भातच एक कविता आहे. वय झाल्यावर काय काय अडचणी येऊ शकतात नाम घेताना, ते मी वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. एक शेजारचा मुलगा तरुण, तो आजीबाईला म्हणतो शेजारच्या, त्या दोघांचा संवाद आहे तो लक्षात येईल तुमच्या. बघा आता. वय झाले आजी आता, वय झाले आजी आता, थोडा परमार्थ करा. जे घडले नाही आजवर आयुष्यात ते आता तरी करा. चालता येत नाही बाबा, चालता येत नाही धड, काठी लागते चालायला, पण या वयात मला सांगतोस तीर्थयात्रा करायला.
संसार करता करता त्यालाच सारे जीवन वाहिले. अरे संसार करता करता सारे त्यालाच जीवन वाहिले. काय सांगू बाबा तुला, देवदर्शनही राहिले. न कुठे जाणे न कुठे येणे, बस संसारातच रमणे. आता कुठे कळायला लागले बाबा, हे तर आहे जीव घेणे. करावी म्हटलं आता भक्ती, तरी अंगात नाही शक्ती. मग कशाला सांगतोस मला आता परमार्थ आणि मुक्ती. घ्यावे म्हटले आता नाम, घ्यावे म्हटले आता नाम, तेही जीभ वळत नाही. मी काय बोलते हे मला आणि इतरांनाही कळत नाही. जोवर जीवात प्राण देहात त्राण, तोवर देव देव करावा. संसारात रमून हे कठीण आहे, पण संताचा संगत धरावा. उपरती झाली उतार वयात, आता तरी काही करू दे. जीभ वळत नाही बाबा, आता मनात तरी राम म्हणू दे. माझा संसार म्हणत म्हणत असाच जन्म वाया गेला. या जन्मी घडले नाही तरी पुढला जन्म कोणी पाहिला. सर्व काही देवच आहे, पण सर्व काही देवच आहे पण त्याला सोडून नाशिवंत देहाला बसले कवठाळत. हातातून वेळ निघून जात असताना, हातातून वेळ निघून जात असताना फक्त बसले कळवडत. आता मनुष्य जन्माचे सार कळले, मन तरी ईश्वर चरणी लावीन. अंतकाळी राम म्हणून पुढल्या जन्माची वाट पाहीन, पुढल्या जन्माची वाट पाहीन. जय श्री कृष्ण सर्वांना. आणि वय झालं की एकदम दात सुंदर. दात गेलेले असतात, जीव वळत नाही, तर हरिकथा मध्ये जातात लोक, तिथे मंत्र म्हणायला सांगतात, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मग या बाईंचं काय येतं, अले लाम 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 अले अले, अले कुतन 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 अले अले. म्हणजे ते सुद्धा स्पष्ट त्यांनाही बोलता येत नाही, इतरांनाही कळत नाही, आले कुठून असं त्याचा अर्थ झालेला आहे. म्हणजे शब्द एकदम वेगळे यायला लागतात. तर असं वय झालं की थोडं थोडं गडबड होते. त्यासाठी तरुण वयामध्ये, बाल वयामध्ये जसे आपले अं गोंदवलेकर महाराज लहानपणापासूनच नामामध्ये, आणि सर्वांना त्यांनी नामाला लावलेलं आपल्याला, आपण त्या अजून पात्रतेशिवाय नाही झालेलो आहोत. पण खूप छान सर्वांनी नाम घ्यावं, खूप छान वाटतं. जय श्री कृष्ण ताई. नंदाताई, हा. आम्हाला रामाचं दर्शन झालं. खूप छान. तुमच्या पाठीमागे राम उभा आहे. हो 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 हो. आम्हाला पण दर्शन झालं, खूप छान वाटलं. आणि हम्म. तुमच्या ह्या कवितेवरून अगदी तरुणपणापासूनच जेव्हा म्हातारपणी आपली जीभ वळत नाही रामनामासाठी, शेवटी हम्म. जर गोविंद म्हणायचंय, राम म्हणायचंय, तर आपण आत्तापासून तरुण वयापासूनच नामस्मरणाला सुरुवात केली पाहिजे. खूप नक्की. सुंदर संदेश आपण आपल्या गीतातून दिला. जय श्रीराम. धन्यवाद ताई. जय श्रीराम. सुचिताताई, कोण म्हणणार आणखी? एक गाणं ऐकूयात आणि मग आपण थांबूया तिथंच. बर. त्याला ते परत एक गाणं म्हणतात. हो ताई म्हणते. हो. अपनी श्रीमुख से हरि का नाम बोलो जी, अपनी श्रीमुख से प्रभु का नाम बोलो जी, अपने श्रीमुख से हरि का नाम बोलो जी, अपनी श्रीमुख से प्रभु का नाम बोलो जी। हरि हरि ओम, हरि हरि ओम, हरि हरि ओम, जय शिव शिव ओम, जय शिव शिव ओम। 6 बजे छबीले शाम, 7 बजे सीताराम, 6 बजे छबीले शाम, 7 बजे सीताराम, 8 बजे अविनाशी भजते रहो जी, 8 बजे अविनाशी भजते रहो जी, अपने श्रीमुख से हरि का नाम बोलो जी, अपने श्रीमुख से प्रभु का नाम बोलो जी। हरि हरि ओम, हरि हरि ओम,
हरि हरि ओम जय शिव शिव ओम हरि हरि ओम जय शिव शिव ओम 9 बजे नमो नारायण 10 बजे दामोदर 9 बजे नमो नारायण 10 बजे दामोदर 11 बजे गिरिधारी भजते रहो जी 11 बजे गिरिधारी भजते रहो जी अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी हरि हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम जय शिव शिव ओम हरि हरि ओम जय शिव शिव ओम 1 बजे 1 बजे ओंकारा 2 बजे द्वारिका नाथ 2 बजे द्वारिका नाथ 12 बजे बनवारी 1 बजे ओंकार 12 बजे बनवारी 1 बजे ओंकार 2 बजे द्वारिका नाथ भजते रहो जी 2 बजे द्वारिका नाथ भजते रहो जी अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी हरि हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम जय शिव शिव ओम 3 बजे त्रिलोकीनाथ 4 बजे चारों धाम 3 बजे त्रिलोकीनाथ 4 बजे चारों धाम 5 बजे परमेश्वर भजते रहो जी 5 बजे परमेश्वर भजते रहो जी अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी राम 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 बोलो सीता राम राम बोलो राधे श्याम श्याम बोलो अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी हरि हरि ओम हरि हरि ओम जय शिव शिव ओम हरि के 1000 नाम केशव के करोड़ों नाम हरि के 1000 नाम केशव के करोड़ों नाम शंकर सहस्त्र माला भजते रहो जी शंकर सहस्त्र माला भजते रहो जी अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी हरि हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम शिव शिव ओम जय शिव शिव ओम राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे गोपाल बोलो सुबह शाम शालिक राम सुबह शाम शालिक राम भजते रहो जी अपने श्री मुख से हरि का नाम बोलो जी अपने श्री मुख से प्रभु का नाम बोलो जी हरि हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम प्रभु रामचंद्र भगवान की जय सीता माता की जय पवन सुत हनुमान की जय अनेक रूपे अनेक नामे अष्ट प्रहर भजो जी राम राम भजो जी आप सुबह से रात तक हरि का कौन सा भी रूप कौन सा भी नाम लो और नाम स्मरण करो। ये संदेश मंगलताई ने आपको दिया है। बहुत खूब बहुत खूब। जय श्री कृष्णा। जय श्री कृष्ण जय जय- श्री कृष्ण खूप छान। प्रत्येक प्रहराचं तुम्ही नाव वेगवेगळं सांगितलं, खूप छान झालं. तुमच्या बरोबर माझं एवढं नामस्मरण झालं. चला माझा फायदा झाला, एवढं नामस्मरण तुमच्या बरोबर मी केलं.
हो ताई. हॅलो, हा खूप सुचेता. छान, खूप सुंदर. हॅलो, जय श्री कृष्ण. आवाज येतोय का माझा? हो, येतोय हॅलो. येतोय हा. येतोय. तर शनिवारी ताईंनी बोलवलंय ना, विद्याताईंनी त्यांच्या घरी पुण्याला ते सर्टिफिकेट घ्यायला. तर माझं म्हणणं होतं की ग्रुपवर टाकूया की कोण कोण जाणार आहे, म्हणजे एरिया वाईज कोण कोण जवळ राहतं तर त्यांना ग्रुपवर जाता येईल. टाका, ग्रुपवर टाका, म्हणजे कसं हो ग्रुपवर असतं की आठवणीत राहील. हो. पण कोणत्या ते तारखेला शनिवारी, म्हणजे काय शनिवारी, हो, तारीख आहे? 4 ते 6 त्यांनी बोलवलंय. किती तारखेला ताई? 26ला. ओके 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 ओके. हो. तर ते पुण्याला. ग्रुपवर, हा, पुण्याला. तर ज्या ज्या पुण्याला राहतात, ज्यांनी स्वतः जाऊन पेपर दिले होते, तर एरिया वाईज ओके. मग रिक्षा करून तसं जायला सोपं पडेल ना. आता आम्ही मुंबईचे लोक कसे येऊ शकणार? या या ना आमच्याकडे, या, आमच्याकडनं जाऊ. काय रोडवरच आहे आमच्या बघूया किवळेला. बघूया. या किवळेला माहेराहून जाऊ. परत आली तर नक्की येईल. हो, तुम्ही काय टूरवर आहे का परत? माहेरी माहेरी. कुठे? आमचं मैत्रिणींचं गेट टुगेदर होतं. हा. सगळं मैत्रिणी आम्ही जमलो होतो. अच्छा अच्छा. हम्म. या